हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज गणपती स्पेशलमध्ये आपण व्हेज मोदक पाहणार आहोत. त्यासाठी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि पीठ मळून ठेवायचं आहे. रवा असल्यामुळे तो आपण अर्धा तास भिजवून ठेवणार आहोत. आणि भाज्यांमध्ये ब्रोकोली, ॲवॅकाडो अशा वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत. ब्रोकोली खिसून घ्यायची आहे. त्यानंतर स्वीट कॉर्न थोडेसे क्रश करून घेऊया. नंतर मटार जे आहेत ते सुद्धा थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत. हिरवी मिरची घ्यायची आहे क्रश करून. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, ॲवॅकाडो आणि भरपूर कोथिंबीर वापरायची आहे. त्यानंतर काळी मिरी पावडर टाकूया थोडीशी, चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी आहे ती थोडीशी हातावर क्रश करून टाकायची आहे. त्याचा स्मेल छान येईल. आणि थोडंसं पनीर खिसून टाकूया. यातल्या ऑप्शन आहेत. एखादी भाजी नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता. लिंबाचा रस टाकून आपण मिक्स करून सारण तयार करून ठेवलेलं आहे. आता रवा छान भिजलेला आहे, त्याची आपण पारी करूया. तर गोड गोड मोदक खाऊन वेगवेगळे गोडच मोदक होतात बरेचसे, त्यामुळे आपण आज हे व्हेज मोदक तयार करत आहोत. या अगोदर पण मी तुम्हाला स्पायसी मोदक, बाकरवडी मोदक असे माझ्या चॅनलवर दाखवलेले आहेत. ते पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर हे अतिशय टेस्टी आणि छानसे मोदक आपले तयार होत आहेत. स्टीम करून घेऊया. स्टीम झाल्यानंतर आता आपण हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.